आजच्या संदेशातला सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा, पहिली असणारी महत्त्वाची गोष्ट ही आहे वधस्तंभाविषयीचा संदेश. प्रिय बंधू आणि भगिनींनो, वधस्तंभ काय आहे? वधस्तंभ म्हणजे एक आडवं लाकूड आणि उभं लाकूड नव्हे. वधस्तंभ म्हणजे देवाची इच्छा आहे. सर्व समर्थ देव ज्याने युगारंभीच मनुष्याचं पतन झालं तेव्हाच उत्पत्ती 3:15 मध्ये ज्याने योजना केली की तुझी संतती व स्त्रीची संतती यामध्ये मी परस्पर वैर तुझी संतती व स्त्रीची संतती या उत्पत्ती 3:15 मध्ये लिहित असताना या ठिकाणी शास्त्रात लिहिलेलं आहे की तुझी संतती व स्त्रीची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन, ती तुझे डोके फोडीन व तू तिची टाच फोडशील. युगारंभीच मनुष्याने त्या असणाऱ्या बऱ्या वाईटाच्या ज्ञानाचं झाडाचं फळ खाल्ल्यानंतर त्याच वेळेस त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वरापासून योजना आली की एक दिवस वधस्तंभाचा संदेश होणार आहे. डॉक्टर बिली ग्रॅम यांचं पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे ट्रबलसम हार्ट. या पुस्तकामध्ये सर म्हणतात की वधस्तंभ काल्वरीवरती उभा राहण्याच्या अगोदर शेकडो वर्ष तो सर्वसमर्थ देवाच्या अंतःकरणामध्ये उभा राहिलेला होता. वधस्तंभ म्हणजे केवळ लाकडांचा खेळ नव्हे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सध्याच्या जगामध्ये माणसांना वधस्तंभ प्रिय आहेत, परंतु प्रत्येकाला ज्याला त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे असणारा वधस्तंभ आवडतो. काहींना सुवर्णाचा वधस्तंभ आवडतो गळ्यात घालण्यासाठी, काहींना चांदीचा आवडतो, काहींना लाकडाचा आवडतो. काही चर्चेसमध्ये लाकडाचे वधस्तंभ लावलेले आहेत. माझ्या चर्चमध्ये देखील एक वधस्तंभ आहे. तो वधस्तंभ ज्यावेळेस माझ्या चर्चमधला या ठिकाणी केला गेला त्यावेळेस मी सांगताना सांगितलं होतं की त्या वधस्तंभामधून प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. त्या वधस्तंभामध्ये क्रूरता होती. तो पॉलिश्ड रंदा मारून गुळगुळीत केलेला वधस्तंभ नव्हता. अनेक ठिकाणी लोकांना गुळगुळीत वधस्तंभ फार आवडतो. येशूच्या वधस्तंभाला रंदा मारून गुळगुळीत केलेला वधस्तंभ नव्हता, तर तो जडजूड वधस्तंभ होता, खरबडीत होता. आणि त्या वधस्तंभामधून त्या वेदना दिसतात की ज्या वेदना येशूने आमच्यासाठी वधस्तंभावर सहन केले. वधस्तंभ काय आहे? तर वधस्तंभ पवित्र शास्त्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणून योहान 3:16 ज्यावेळेस आम्ही म्हणतो हे पवित्र शास्त्राचं किल्ली वचन आहे, त्या ठिकाणी जरी वधस्तंभाचा उल्लेख नसला तरी वधस्तंभावरती घडत असणारी कृती त्या ठिकाणी आहे की येशू वधस्तंभावर मरण पावतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, वधस्तंभाचा पवित्र शास्त्राचा मुख्य विषय काय आहे? तर तो वधस्तंभ आहे. एवढंच नव्हे तर येशूच्या जीवनाच्या केंद्रस्थानी काय होता? तर वधस्तंभ होता. म्हणूनच लूक शुभवर्तमान 19 अध्याय 10 वचन त्या ठिकाणी लूक लिहिताना असं म्हणतो, मनुष्याचा पुत्र हा हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. त्यानंतर आम्ही पाहतो मत्तई शुभवर्तमानाचा पहिला अध्याय की ज्या ठिकाणी आम्हाला येशूच्या जीवनाचा जन्माचा वृत्तांत आहे. त्या रात्री परमेश्वराचा दूत योसेफाच्या स्वप्नात असं म्हणतो, योसेफा तू मरियाचा आपली पत्नी म्हणून अनुमान करण्याचा स्वीकार करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. येशूच्या जीवनाचं केंद्रस्थानी काय होतं? तर वधस्तंभ होता. म्हणून येशू ख्रिस्त गेतशेमनी बागेमध्ये ज्या वेळेस धरून दिला गेला त्या थोड्या वेळापूर्वी गेतशेमनी बागेमध्ये येशू प्रार्थना करत असताना ओनवून देवाला असं म्हणतो, हे देवा तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर जाऊ देत. येशू त्या ठिकाणी प्रार्थना करत नाहीत की हे देवा मला वधस्तंभावर जायचं नाही. येशू म्हणतो, मी या ठिकाणी प्रार्थना करत असताना माझा घाम हा रक्ताच्या थेंबासारखा होऊन खाली पडत आहे. मला आता मरण पाय वेदना होत आहेत. यदा कदाचित मला असं वाटतं की ह्या मरण पाय वेदना माझा जीव ह्या ठिकाणीच घेत काय. आपण तर युगारंभी ठरवलं होतं की मी वधस्तंभावर मरणार आहे, जो झाडावर मरणारा तो शापित आहे. उत्पत्ती 3:15 तो म्हणतो की तू त्याचं डोकं ठेचशील. वधस्तंभावर मेल्याशिवाय सैतानाचं डोकं ठेचता येणार नाही. आणि मला तर ह्या ठिकाणी मरण पाय वेदना होते. हे देवा
तरीही तुझी जर इच्छा असेल मी या ठिकाणीच मरावं तरी मी तयार आहे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. म्हणून येशू गेतशेमनी बागेमध्ये देखील वधस्तंभाकडे फोकस करतो. येशूने एकदा नव्हे तर 3दा सांगितलं त्याच्या सेवा कार्यामध्ये शिष्यांना, आता आपण यरूशलेमेकडे जात आहोत, मी शास्त्री आणि परुषी यांच्या हाती धरला जाईल आणि मग ते मला वधस्तंभावर देतील, मी मरेल. आणि येशूने त्यांना सांगितलं मी मरेल परंतु मी 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेल. प्रिय बंधू भगिनींनो, वधस्तंभाचा संदेश हा पवित्र शास्त्राचा गाभा आहे. वधस्तंभाचा संदेश हा प्रीतीचा संदेश आहे. कोणावर प्रीती केली? ज्यांची लायकी नव्हती अशा लोकांवर प्रीती केली. म्हणून शास्त्र असं म्हणतं, आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्या पापासाठी मरण पावला. वधस्तंभाचा संदेश हा इतिहास बदलणारा आहे. वधस्तंभाचा संदेश मनुष्याचं जीवन बदलणारा आहे. वधस्तंभाचा संदेश हा दैवी संदेश आहे. हा माणसांच्या बुद्धी चातुर्याने मांडलेला आणि कल्पना शक्तीतला संदेश नव्हे. रिक वॉरन नावाचे देवाचे भक्त आहेत आणि ते लिहिताना त्यांच्या पुस्तकामध्ये एका लिहितात, मला असं वाटतं पर्पज ड्रिव्हन लाईफ किंवा पर्पज ड्रिव्हन चर्च नावाच्या पुस्तकामध्ये त्यांचा उद्देश, त्यांचे शब्द आहेत आणि त्यांचे असणारे शब्द येण्याप्रमाणे आहेत. जगामध्ये अनेक भाषांतर आहेत परंतु कुठल्याही भाषांतराला आपण परफेक्ट म्हणू शकत नाही. आणि म्हणून जगातले अनेक भाषांतर ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस त्यातून आम्हाला पवित्र शास्त्राच्या असणाऱ्या अधिक जवळ गेल्यासारखं वाटतं. मराठीमध्ये काही शब्द लिहिलेत म्हणून ते तसेच आहेत असं नाही. उदाहरणार्थ ज्या वेळेस जक्कय झाडावर चढला ते कुठलं झाड होतं? कुठं लिहिलं? कुठं लिहिलं? मराठी बायबलमध्ये उंबराचं झाड लिहिलेलं आहे. इस्रायलला जे जाऊन आलेत, इस्रायलचा जे अभ्यास करत आहेत, राजेश तुम्ही इस्रायलला जाऊन आलात, इस्रायलमध्ये तुम्हाला उंबराचं झाड दिसलं का हो? आहे का? अहो ते उंबराचं झाड नाही, ते सिकामोरा ट्री आहे. उंबराच्या झाडाचं फळ, शारून तू बघितलं का? उंबराचं झाड बघितलं का? सिकामोरा ट्री आहे ते उंबराचं झाड नाही. म्हणून इंग्रजी भाषांतरामध्ये उंबराचं झाड लिहिता येत नाही म्हणून काय भाषांतरकारांनी लिहिलंय? फिग ट्री. परंतु ते सिकामोरा ट्री आहे. सिकामोरा नावाची फॅमिली आहे, त्या फॅमिलीमध्ये हे झाड येतं. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, सिकामोरा ट्री हे काय आपल्या मराठी बायबलमध्ये लिहिलेलं उंबराचं झाड नाही. आपल्याकडे असणारं उंबराचं फळ जे आहे ते आपण बहुतेक वेळेस नाही खात, परंतु सिकामोरा ट्री जे आहे, ह्या सिकामोरा ट्रीवरती जे फळ येतं ते फळ वेगळं आहे. त्या फळाच्या आतमध्येच शेंगदाण्यासारखा पदार्थ आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही शास्त्र वाचतो त्यावेळेस आम्ही पॅरलल बायबल वाचल्याशिवाय आम्हाला समजत नाही. पवित्र शास्त्रामध्ये अनेक वेळेस त्या काळामध्ये वाचलेले असणारे वृत्तांत आले. उदाहरणार्थ एक सांगतो की ज्या वेळेस पहिलं भाषांतर केलं गेलं तर मराठीमध्ये दीपवृक्ष हा शब्द लिहायचा होता. आणि दीपवृक्ष, मराठी लोकांना दीपवृक्ष काय माहीत नाही. ख्रिस्ती लोकांना दीपवृक्ष किती माहिती आहे हाही मोठा प्रश्न आहे. दीपवृक्ष म्हणजे ज्याच्या 7 फांद्या आहेत, मध्ये एक असं 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 7 फांद्या आहेत. परंतु पहिल्या भाषांतराच्या वेळेस लोकांना समजावं म्हणून त्याच्यामध्ये दिलं समई. काल परत्वे शब्द बदलला गेला. मराठीतली 2 भाषांतर आहेत, पंडित रमायचं भाषांतर आणि बायबल सोसायटीचं भाषांतर. योहान 1:12 मध्ये लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी हे लिहिलेलं आहे की योहान 1:12 मध्ये बायबल सोसायटीच्या भाषांतरामध्ये, परंतु जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. देवाचं मूल हा शब्द आहे. परंतु ज्या वेळेस आपण पंडित रमाबाईच्या पहिल्या भाषांतरात जातो त्या ठिकाणी लिहिलेलं आहे देवसूत. देवसूत, देवाचे मुलं नाही, देवसूत. आणि सूत हा शब्द जो आहे तो आई आणि बाळ ह्यांच्या पोटामध्ये असल्यानंतर नाळे संगती जो जोडलेला आहे तो शब्द आहे. प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन वाचतो, अभ्यासपूर्वक वाचतो, त्यावेळेस आम्ही वेगळ्या असणाऱ्या कॉमेंट्रीज, डिक्शनरीज यापेक्षा वेगळे भाषांतर जे झालेत ते वाचत असताना आम्हाला समजतं. म्हणून वधस्तंभाचा संदेश मी काय समजून घेतला? वधस्तंभाचा संदेश जो आहे हा आमच्या तारणाचा संदेश आहे. वधस्तंभाचा संदेश आमच्या प्रॉस्पेरिटीचा संदेश नव्हे.
प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त म्हणतो जर ओल्या झाडाचं असं झालं तर वाळलेल्याचं काय? म्हणजे येशूला त्रासातून जावं लागलं, आम्हालाही त्रासातून जावं लागेल. वधस्तंभाकडे आल्यानंतर घरदार जमीन जुमला भेटेल की नाही यापेक्षा सार्वकालिक जीवन आणि स्वर्गामध्ये घर भेटेल ही सर्वात मोठी गोष्ट आहे. वधस्तंभाचा संदेश आम्हाला देवाचं अंतःकरण दाखवतो की जे देवाचं अंतःकरण उघडल्यानंतर आम्हाला देवाची मनुष्य मात्रावरची प्रीती दिसते. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, वधस्तंभाचा संदेश जो आहे तो मनुष्याच्या जीवनामध्ये क्रांती घडवणारा संदेश आहे. ज्यांनी वधस्तंभाच्या संदेशाकडे काळजीपूर्वक लक्ष लावलं, वधस्तंभाकडे त्यांनी पाहिलं, वधस्तंभाचा अभ्यास केला, त्यांची जीवन बदलल्याशिवाय राहत नाहीत. कारण की वधस्तंभामध्ये मनुष्याचं जीवन बदलण्याचं आमूलाग्र बदल घडवण्यासाठी त्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे ते अद्भुत आहे. 2000 वर्षापूर्वी वधस्तंभ त्या काल्वरीच्या टेकडीवरती उभारण्यात आला. त्याचा परिणाम अजूनही जगामध्ये दिसतो. जो कोणी पवित्र शास्त्र अद्भुत योग्य त्या प्रकारे वाचतो आणि वधस्तंभाकडे वधस्तंभ स्वीकार करतो, त्याच्या जीवनामध्ये क्रांती आल्याशिवाय राहत नाही. वधस्तंभ हा आमचा बेस आहे. वधस्तंभ आम्हाला अनंतकालिक किंवा सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाण्याचा एकमेव मार्ग आहे. वधस्तंभ हा आम्हाला देवाचं अंतःकरण दाखवणारं ठिकाण आहे. वधस्तंभ देवाने युगारंभी केलेल्या योजनेची ती परिपूर्ती आहे मनुष्याच्या तारणासाठी. प्रिय बंधू, हा वधस्तंभाचा संदेश आहे. वधस्तंभाचा संदेश अजून डिटेलमध्ये काय आहे? करिंथीकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 ते 5 वचनं, त्या ठिकाणी संत पाऊल करिंथीकरास मंडळीला वधस्तंभाचा संदेश सांगतो. तो असं म्हणतो, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला. कशा प्रकारे? शास्त्राप्रमाणे म्हणजे कशा प्रकारे? जुन्या करारातल्या वचनाप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापासाठी मरण पावला. करिंथीकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 वचनापासून पुढे. आणि मग तो म्हणतो, शास्त्राप्रमाणे तो तुमच्या आमच्या पापासाठी मरण पावला. शास्त्राप्रमाणे त्याला पुरवण्यात आलं. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. शास्त्राप्रमाणे तो पुनरुत्थित झाला आणि त्याने दर्शनं दिली आणि स्वर्गात घेतला गेला. हा आहे वधस्तंभाचा संदेश. डॉक्टर रवी झकरियास त्यांच्या संदेशात एक वाक्य नेहमी वापरायचे, ते वाक्य आहे, व्हेनेवर गॉड कम्स इनटू मॅन सेंच्युरी ही ब्रिंग्स हिज ओन सेंच्युरी. ज्या वेळेस मनुष्य देवाच्या पवित्रतेत येतो त्यावेळेस तो त्याची पवित्रता घेऊन येतो. आणि म्हणून वधस्तंभाच्या संदेशामध्ये स्वतःची पवित्रता चालत नाही. मी किती पवित्र आहे हे पाहून देव माझ्यावर प्रीती करत नाही, तर देवाच्या अपरंपार कृपेमुळे दयेमुळे तो माझ्यावर प्रीती करतो. आणि देवाकडे लहान पापी आणि मोठा पापी यापेक्षा एकच संज्ञा आहे की मनुष्य हा पापी आहे. आणि म्हणूनच दावीद स्तोत्रामध्ये लिहिताना असं म्हणतो, माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पापी आहे. प्रिय बंधू भगिनींनो, वधस्तंभाचा संदेश आमच्या पापाच्या क्षालनाचा संदेश आहे. वधस्तंभाचा संदेश आम्हाला अनंतकालिक जीवन देण्याचा संदेश आहे. वधस्तंभाचा संदेश आम्हाला देवाचं मूल करून देण्याचा संदेश आहे. वधस्तंभाचा संदेश आम्ही ज्यावेळेस अंतराळामध्ये घेतले जाऊ त्यावेळेस आमचं तारण झाल्यामुळं त्या ठिकाणी जीवनमुकुट प्राप्त करण्याचा संदेश आहे. वधस्तंभाचा संदेश आम्हाला ख्रिस्ताच्या पुनरुत्थित ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये अंतराळात उभा राहून त्याच्याकडून पारितोषिक मिळवण्याचा संदेश आहे. वधस्तंभाचा संदेश हा आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. प्रिय बंधू भगिनी, म्हणून संत पाऊल करिंथीकरास मंडळीला म्हणतो की वधस्तंभाविषयीचा संदेश. प्रिय बंधू भगिनींनो, जगामध्ये ख्रिस्ती मंडळ्या काही सण साजरा करतात. नाताळापेक्षा मोठा सण काय असेल? 2 महिन्यामध्ये आपण नाताळाकडे चाललेलो आहोत. मला लोक प्रश्न विचारतात, पाळक साहेब नाताळाच्या वेळेस भक्ती कशी होईल हो? अशीच ऑनलाईन होणार आहे का सरकार काय बंधनं घालून देईल? मोजक्याच लोकांनी यायचं का? 10 वर्षाच्या आतल्या मुलांनी यायचं नाही का? 60 वर्षाच्या पुढच्या माणसांनी यायचं नाही का? पाळक साहेब भक्ती कशी होईल? आम्ही फार ख्रिसमस विषयी विचार करतो, पण ज्यावेळेस गुड फ्रायडे आणि ईस्टरला आपण घरामधून भक्ती साजरी केली, मला एकाने पण विचारलं नाही, पाळक साहेब गुड फ्रायडेचा संदेश कसा काय हो?
कस काय भक्ती होईल? प्रिय बंधू भगिनींनो, नाताळाच्या सणापेक्षा मोठा सण हा गुड फ्रायडेचा सण आहे. नाताळा आम्ही कपडे प्रावर्ण करतो आणि गोडधोड करतो, परंतु येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला ही जगासाठी गुड न्यूज आहे. येशू वधस्तंभावर मरण पावला यासाठी की आमचं तारण व्हावं. गुड फ्रायडेचा सण वास्तविक पाहता अभ्यास करणारे आम्ही मंडळी म्हणतो येशू ख्रिस्त शुक्रवारी मरण पावलाच नाही, कारण 3 दिवस आणि 3 रात्र होतच नाहीत. परंतु तरी थोडं समजण्यासाठी मना बुद्धीमध्ये जास्त प्रश्न तयार व्हायला नकोत म्हणून आपण थोड्या वेळ म्हणालो की गुड फ्रायडेच्या दिवशी येशू मरण पावला. तरी प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या एकाच फ्रायडेला गुड फ्रायडे म्हणतात. 52 आठवडे आहेत, कारण येशू मरण पावला ही चांगली घटना आहे. ही अश्रू आणण्याची घटना नव्हे. परवा दिवशी मी एक फ्युनरल केलं, त्या फ्युनरलच्या इथे म्हणताना मी म्हणालो प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेस आम्ही आकांत करतो कोणीतरी मेल्यानंतर आम्ही म्हणतो अरे 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 कस काय मेला. आणि मी विचारलं, जर समजा एखाद्या क्षय व्यक्तीला उद्यापासून सांगितलं राष्ट्रपती साहेबांनी उद्यापासून तू येऊन माझ्या असणाऱ्या राष्ट्रपती भवनामध्ये राहा, रोज सकाळ दुपार संध्याकाळ तू माझ्या संगती जेवायचं, त्यावेळेस आई वडील काय म्हणतील? अरे रे म्हणतील का? काय म्हणतील? अरे वा फार छान झालं, जाऊ द्यात जा, काल जायच्या ऐवजी आजच जा, 1 दिवस लवकर जाशील. अहो मनुष्य ज्यावेळेस तारण पावलेली व्यक्ती मरण पावते ना, त्यावेळेस ही व्यक्ती देवाच्या समक्षतेमध्ये जाते. मग तिथं आकांत माणसं रडून रडून आकांत करतात. माझ्यासारख्या पाळकाला तर लवकर लक्षात येतं, जे त्यांची सेवा करत नाही ते जास्त रडतात. वधस्तंभ आम्हाला देवाच्या समक्षतेमध्ये घेऊन जाण्याचं द्वार आहे. वधस्तंभाचा संदेश हा देवासाठी नव्हे तर माणसांसाठी आहे आणि मंडळीचं आद्य कर्तव्य आहे की वधस्तंभाचा संदेश ज्यांना ठाऊक नाही त्यांना सांगायला हवा. म्हणून तर मार्क ऋषिवर्तमान 16वा अध्याय, मत्तई ऋषिवर्तमान 28 अध्याय शेवटची वचनं, त्या तुम्ही जाऊन सर्व लोकांस शिष्य करा. मार्क तुम्ही जाऊन सर्व लोकांस सुवार्तेची घोषणा करा. मंडळीचं एकमेव कार्य हे आहे की सुवार्ता प्रसार करणे, येशूचा वधस्तंभ लोकांना सांगणे. आता दिवस पालटत चाललेत. माणसं वधस्तंभ सांगण्याच्या ऐवजी भलताच वधस्तंभ सांगू लागले. येशूकडे या म्हणजे असं होईल, येशूकडे या म्हणजे तसं होईल, येशूकडे अहो येशूकडे या म्हणजे तारण होईल. हे सांगा, तारणा सांगती बाकी सगळं बरोबर येते. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, वधस्तंभाचा संदेश हा व्यक्तीच्या जीवनामध्ये, जगाच्या इतिहासामध्ये, सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनात, ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. पण या ठिकाणी हा संत पाऊल असं म्हणतो, हा वधस्तंभाचा संदेश ज्यांचा नाश होत आहे त्यांना तो मूर्खपणाचा आहे. जे नाशाकडे चाललेले आहेत, ज्यांनी वधस्तंभ ऐकलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, मी पुन्हा एकदा एक वाक्य वापरतोय. ते वाक्य हे आहे की आमच्या सर्टिफिकेटवरती आमचं रिलिजन काय लिहिलंय यावरती आम्हाला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. माझं जर तारण झालेलं असेल तरच स्वर्गात प्रवेश मिळेल. नामधारी ख्रिस्ती व्यक्तींनाही स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. तारणाशिवाय स्वर्गात जाता येत नाही. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती म्हणून तर जीवन जगतोय, पण जर आम्हाला वधस्तंभ आवडत नाही तर याचा अर्थ हा आहे की वधस्तंभाचा संदेश आमच्यासाठी मूर्खपणाचा आहे. फिलिप्पिकरास पत्र याचा 3रा अध्याय, त्या ठिकाणी संत पाऊल फिलिप्पिकरास मंडळीला सांगताना सांगतो, फिलिप्पिकरास पत्र अध्याय 3 वचन 18, त्या ठिकाणी तो सांगत असताना वधस्तंभाचे वैरी कोण आहे त्याविषयी तो सांगतो. तो म्हणतो, कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. कोण ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत? तर कोरिन्थीकरास पत्र, ज्यांचा नाश होत आहे ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत आणि त्यांना ख्रिस्ताचा वधस्तंभ मूर्खपणाचा वाटतो. मग हे कोण आहेत? त्या ठिकाणी लिस्ट आहे. तो असं म्हणतो, पुष्कळ जर असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. ते जे जे काय करतात
ते वधस्तंभाच्या विरुद्ध करतात. वधस्तंभ सांगतं प्रीती कर, हे म्हणतात कशाला प्रीती करायची. वधस्तंभ सांगतं शांती कर, हे सांगतात कशाला शांती करायची. वधस्तंभ सांगतं आनंद कर, हे म्हणतात तुझाही जीव दुःखात घालव आणि दुसऱ्याचे दुःखात घालव. पवित्र वधस्तंभाच्या विरुद्ध काम करणारी मंडळी. शास्त्र सांगतं सुवार्ता सांगा. काही लोक म्हणतात मंडळींनी सुवार्ता सांगायला नको, मग त्रास होतो. त्रास झाल्याशिवाय कसं काम होईल. सुवार्ता सांगणे मंडळीचं पहिलं आद्य कर्तव्य आहे. मंडळीने ते करणं गरजेचंच आहे. आणि म्हणून तो म्हणतो ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. ते असं जीवन जगतात की जसं काय ते ख्रिस्ती नाहीत. त्यांचं जीवन ख्रिस्त दाखवत नाही. यदा कदाचित त्यांना बायबल माहीत असेल पण ते बायबल पाळत नाहीत. परवा दिवशी एका ठिकाणी एक वाक्य वाचलं आणि एका व्हॉट्सअप ग्रुपवर दिलं होतं, बायबल वाचणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या 2-4 जणांनी त्याच्यावरती उत्तर दिलं, फक्त वाचणं नाही तर ते अभ्यास करणं गरजेचं आहे. मी खाली लिहिलं वाचणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे, पण त्यापेक्षा जास्त ते पाळणं गरजेचं आहे. मला जेवढं समजतं तेवढं मी पाळायला शिकायला पाहिजे. हे वधस्तंभाचे जे वैरी आहेत हे देवाच्या वधस्तंभाच्या विरुद्ध काम करतात. दुसरा शब्द त्या ठिकाणी आहे नाश. हा त्यांचा शेवट. जे वधस्तंभाचा वैरी आहेत, जे वधस्तंभाचा संदेश ज्यांच्यासाठी मूर्खपणाचा आहे, त्यांच्यासाठी शेवट हा त्यांचा नाश आहे. आणि हा जो नाश आहे हा नरकामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आपला स्वर्गलोक सोडला, जो पृथ्वीवरती आला, मनुष्य मात्रासाठी वधस्तंभावर मरण पावला, पुरण्यात आलं, आणि ज्याने मनुष्याच्या पापासाठी यथायोग्य अर्पण म्हणून स्वतःला दिलं, तो पुनरुत्थित झाला, स्वर्गात घेतला गेला. त्याच्यात असणाऱ्या त्याच्या वधस्तंभाच्या मरणाची जर हेळसांड केली आणि त्याकडे दुर्लक्ष जर केलं तर त्यांचा शेवट नरकामध्ये होणारे निश्चित आहे. पुढची तिसरी गोष्ट तो म्हणतो पोट हे त्यांचे दैवत. पोट हे त्यांचं दैवत आहे. ते जे सगळं काय करतात ते ख्रिस्तासाठी आणि वधस्तंभासाठी करत नाही, ते पोटासाठी करतात. बरेच वर्षापूर्वी एक गोष्ट वाचली होती, मला असं वाटतं मी त्यावेळेस 11वीत किंवा 12वीत असावं, आणि त्या ठिकाणी सिंहाची गोष्ट होती. सिंह, हा जो सिंह होता हा सिंह सर्कसीतला सिंह होता. आणि सिंह त्या ठिकाणी बसल्यानंतर त्या जाळ्यामध्ये तो लोकांच्या गप्पा ऐकायचा. दंतकथा सांगतोय बरं का, कोणतं म्हणजे सिंह कस काय ऐकतो, है ना. दंतकथा म्हणजे स्टोरी आहे, है ना. तो ऐकायचा आणि लोक त्यात पिंजऱ्याकडे सिंहाकडे बघायचे. आणि बघत असताना मग ते म्हणायचे की जे चाललंय, जे घडत आहे, जे होत आहे ते येणे प्रकारे आहे, ते असं आहे, ते तसं आहे. आणि मग तो मग गप्पा झाल्यानंतर मग तो हळूच मग तो म्हणायचे, लोक म्हणायचे अरे त्या माणसाने अमुक इतके पैसे खाल्ले, त्याने तिमुक तितके पैसे खाल्ले. आणि मग ह्या सिंहाला उत्सुकता लागली, अरे लोक पैसे खातात म्हणजे पस्तय वाटतं, हे पस्तय वाटतं. आणि मग काही जण त्याशी तिथं खेळत होते आणि 2-4 लहान मुलं आले आणि या लहान मुलांनी पप्पाने खिशात दिलेलं रुपयाचं नाणं काढलं आणि त्या सिंहाला फेकून मारलं. सिंह म्हटलं बरं झालं पैसे आले, लोक खातात आपण पण खाऊन बघावं. आणि सिंहाने काही ते पैसे दिलेच नाही, त्याच्यावर पंजा ठेवून बसला. सगळे लोक गेल्यानंतर सिंहाने ते पैसे उचलला आणि तो पैसा खाल्ला. तो पैसा खाल्ल्यानंतर सिंहाला दुसऱ्या दिवशी काही सहन व्हायना. सिंह गडबड करत राहिला, गोष्टी घडत राहिल्या, सिंहाला काही सहन व्हायना. मग डॉक्टर आले, डॉक्टरांनी सिंहाकडे पाहिलं, सिंहाची तपासणी झाली, सगळं काय झालं. आणि मग बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर त्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की अरे बाबा हे जे घडलेलं आहे हे ह्या पैशामुळेच घडलंय. आणि सिंह म्हणाला माणसाचं पोट सिंहाच्या पेक्षा फार जड दिसतंय, हे पैसेही पचवतात. पोट हे त्यांचं दैवत आहे. आपल्या पोटाला दैवत हो देऊ नका. देवाने पोट आम्हाला यासाठी दिलंय की जीवन जगण्यासाठी आम्हाला जेवढं लागतं तेवढं खावं. खाण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी खा. तो म्हणतो पोट हे त्यांचं दैवत आहे. पुढचा त्यांचे असणारा गुणधर्म तो म्हणतो निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांनी पवित्र शास्त्राच्या विरुद्ध, वधस्तंभाच्या विरुद्ध केलेली गोष्ट त्यांना भूषणावं वाटते. लोकांना शिव्या दिलेल्या आवडतात.
लोक शिव्या देतात, लोक म्हणतात अरे शिव्या देणं चांगलं आहे. बरेच वर्षापूर्वी एका माणसाची माझी भेट झाली आणि तो मला म्हणाला, मी माझ्या संगती बोलत होतो, मला म्हणाला पास्टर असं तसं हे ते म्हणले ते अमुक अमुक आणि त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे. मी विचारलं कसं काय, तू तर काय ख्रिस्ती दिसत नाहीस बाबा. हां, तो म्हणाला पास्टर नाही त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे. मी त्यांना फोन केला किंवा त्यांनी फोन केला की पहिलं माझ्या आईचा उद्धार आणि माझ्या बहिणीचा उद्धार, सुविचार म्हणजे गल्लीतले त्याचा उद्धार. मी त्याला सांगितलं इथून पुढे एक काम कर, तू फोन केला आणि त्याने उद्धार केला की म्हणायचं देवप्रीती आहे, बहिणीचा उद्धार केला की म्हणायचं येशू रडला. म्हणला पास्टर ह्याच्याने काय होईल, म्हणलं ते तुला विचारतील कोणी सांगितलं, तू सांगायचं अब्राहम पाळक साहेबांनी सांगितलं. तो भारतात कुठेही असो 2 दिवसात येऊन जर मला भेटला नाही तर बघ. अहो माणसांना असं वाटतं आम्ही जीवन जगत आहोत, जगासारखं आम्ही बाहेर राहू शकतो आणि चर्चकडे आल्यानंतर चर्च सारखं राहू शकतो किंवा देवासारखं राहू शकतो आणि ते मोठ्या तोऱ्याने सांगतात की अमुक अमुक आहे. काही वर्षापूर्वी मला माझं मॅरेज लायसन मिळवायचं, त्यावेळेस माझ्याकडे नव्हतं आणि एक सद्गृहस्थ म्हणले 5,000 रुपये द्या, तुमचं 2 दिवसात लायसन आणून देतो. मी म्हणलं मी काय देणार नाही. अहो म्हणले पाळक साहेब पैसे दिल्याशिवाय काम होत नाही आणि नाही झालं आयुष्यभर लग्न नाही लावलं तरी चालतील, ही मुलांची लग्न दुसरं कोणतरी लावून. सकाळीच मला म्हणले पाळक साहेब आम्हाला गडबड झाली चौघं पण, है ना. म्हणलं मला नको पैसे देऊन. ते म्हणले पाळक साहेब तुमचं काम होणारच नाही, 5,000 रुपये द्यावे लागतील. माझे मित्र आहेत ते म्हणाले पाळक साहेब तुम्ही देऊ नका आम्ही देतो. म्हणलं कोणीच द्यायचं नाहीत. मला भीती वाटते, मी लग्न लावायचं लायसन पैसे देऊन घेतलं आणि लग्न लावल्याने सगळ्यांची जर मोडकळी झाली तर करायचे काय, कारण माझा लायसनचा पायच जर चुकीच्या ह्याच्यावर उभा राहिला तर कसं होईल. त्यामुळे दुसरं कोणीतरी आपण बोलून लावूयात, नाही भेटलं तरी चालेल. आणि साधारणतः 3 महिन्यात तर मला सरकारने घरी लायसनच पाठवलं, मला माहीत पण नव्हतं लायसन कसलं असतं. आणि तो समोरचा माणूस जो आहे तो पण देवाची सेवा करतो. पास्टर अहो दिल्याशिवाय काम होत नाही. म्हणलं नाही झालं तरी चालेल, नाही झालं तरी चालेल. आम्ही ख्रिस्ताचा वधस्तंभ खिशात ठेवून ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या विरुद्ध बाहेर जाऊन काम करू शकत नाही. पुढची गोष्ट म्हणतो त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते, त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीमध्ये असते. ते पाहत असताना सर्व तो वेळेस त्यांना हे समजतं की ऐहिक मला किती मिळेल. विल्यम बार्कले यांचं वाक्य मला फार आवडतं. तो म्हणतो दिस वर्ल्ड इज फुल ऑफ दाइन अँड माइन. तो म्हणतो सगळं जग कशाने भरलंय, तुझं आणि माझं, याशिवाय जगात काय नाही. पूर्वीच्या काळी मराठीमध्ये म्हण होती, माझं ते माझं दुसऱ्याचं ते पण माझं. आता जग त्याच्या पलीकडे गेले. ते म्हणते माझं ते माझं, दुसऱ्याचं ते माझं, तिसऱ्याचं ते पण माझं. कोणास ठाऊक काही वर्षानंतर लोक म्हणतील देवाचं ते पण माझंच. तो म्हणतो त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते. आमचा दृष्टिकोन जर जीवन जगत असताना सर्वतोपरी जर ऐहिक असेल, दैहिक असेल, जगाला धरून असेल तर आमचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा ठरवत आहोत. पण पुढे तो आल्यानंतर असं म्हणतो पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, काय देवाचं वधस्तंभ आमच्यासाठी सामर्थ्य आहे काय. जीवन जगत असताना कठीण प्रसंग येतात त्यावेळेस देवाला हाक मारतो आणि देव मला सामर्थ्य देतो काय. का मी इकडची थुंकी तिकडं, तिकडची थुंकी तिकडं, परत मी सांगताना म्हणतोय नाही मी ख्रिस्ती आहे. लोक म्हणतात कसला ख्रिस्ती. येशू तर म्हणतो एका थोबाडीत मारल्यावर दुसरं गाल पुढं कर, एका गालावर दुसरा गाल पुढं कर. हा म्हणतो तो आरे म्हटला का ये वसंतनगरमध्ये मी तुला कार्य करतो कारण माझा एरिया आहे. या ख्रिश्चन कॉलनीमध्ये मी कार्य करतो कारण तू मला तुझ्या एरियात आरे म्हटलास. अहो शास्त्र सांगतं या ठिकाणी वधस्तंभ आमचं सामर्थ्य आहे. वधस्तंभाच्या सामर्थ्याशिवाय दुसरं जगामध्ये कोणतंही मोठं सामर्थ्य नाही. लहानपणी आजी शिकवायच्या, मला माहित नाही आताच्या आजी आजोबा लुकरांना शिकवतात की नाही. कधी कधी मला असं वाटतं ही मधली जी फळी होती ना,
ह्या मधल्या फळीला देवाचं वचन त्यांनी वाचलंच नाही आणि त्यांना मिळालंच नाही, म्हणून त्यांनी पुढच्या पिढीला हे सांगितलंच नाही की देव प्रीती आहे, येशू रक्ते जय, हे वाक्य त्यांना सांगितलेलेच नाहीत. लहानपणी आजी आजोबा लेकरांना सांगायचे, अंधार झाला किंवा कुठं काय झालं ना म्हणायचं येशू रक्ते जय, येशू रक्ते जय, येशू रक्ते जय. माझ्या पिढीला सांगितलं, त्यावेळेस लाईट पण नसायचे, फार 30-40चा लाल लाईट ते पिवळा लाईट लागला असता रस्त्यावरती, आणि नेमकी आई संध्याकाळी सांगायची, जा रे त्या काळात सगळ्यांचीच परिस्थिती हालाकीची होती हो. मी सांगतो म्हणून माझी होती अशी नव्हती, आज ऐकणाऱ्या सगळ्यांची परिस्थिती अशीच होती. आज आठवड्याला घरात बिर्याणी बनते, त्या काळामध्ये वाढदिवसाशिवाय बिर्याणी बनत नसायची. आज प्रत्येक मुलाला ख्रिसमसला वेगळा ड्रेस असतो, 2-2 ड्रेस असतात. त्या काळामध्ये एका तागातून 4 भावांची शर्ट शिवले जायचे आणि 4 बहिणींचे फ्रॉक शिवले जायचे. पण त्यावेळेस ते शिकवायचे, देवप्रीती आहे म्हण, येशू रक्ते जय, येशू रक्ते जय, कारण येशूचं रक्त विजय मिळवण्यासाठी परिपूर्ण आहे. आणि या ठिकाणी असं म्हणतो, ख्रिस्ताचा वधस्तंभ हा सामर्थ्य आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी जीवन जगत असताना माझ्या जीवनामध्ये जर ख्रिस्ताचा वधस्तंभाने परिवर्तन घडवलेलं आहे, तर मी ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती विश्वास ठेवणार म्हणजे ठेवणार. आणि माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस प्रसंग चांगले असो की वाईट असो, कठीण असो की दुःखाचे असो, मी ज्या वेळेस ते येतील त्यावेळेस मी पहिली ख्रिस्ताच्या वधस्तंभाला हाक मारेल. ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पडछायेमध्ये येऊन मी देवाला हाक म्हणेल, देवा ही माझी परिस्थिती आहे आणि हे सोडवण्यासाठी तू सर्वसमर्थ आहेस. मागच्या रविवारी आम्ही संदेशात पाहिला, आहे तरी कोण जो वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, वधस्तंभाचा संदेश हा सामर्थ्य आहे. काय माझ्या जीवनामध्ये वधस्तंभाचं सामर्थ्य आहे का? का माझ्यासाठी वधस्तंभाचा संदेश हा माझ्या स्वतःसाठी मूर्खपणाचा मी करून घेतोय का? पुढे येऊयात, वचन 21 पासून पुढे. मग जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. आता पुन्हा तो सांगतोय, कोणाला देवाचा वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा वाटतोय, कारण यहुदी चिन्हे मागतात व हेल्लेनी ज्ञानाचा शोध करीतात. परंतु तो पुढे असं म्हणतो, यहुद्यास अडखळण व हेल्ल्यानास मूर्खपणा असा आहे. काय आम्ही हे म्हणतो का चमत्कार झाला तरच आमचा देव जिवंत आहे? तर आम्ही अडखळण पावत आहोत. आमचा तारणापेक्षा चमत्कारावर जास्त, जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे की मनुष्याचं तारण होणं. वचन 23, आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. प्रिय बंधू भगिनींनो, तो म्हणतो आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. वी प्रेज द ख्राइस्ट क्रुसिफाइड. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त आम्ही गाजवतो. तो आमच्यासाठी आशीर्वाद आहे, तो आमच्यासाठी देवाचं गौरव आहे, तो आमच्यासाठी परमेश्वरापासून प्राप्त झालेली कृपा आहे. ज्यांना ज्यांना ख्रिस्ताचा वधस्तंभ प्रिय वाटतो आणि सामर्थ्य वाटतं, त्याच्याविषयी आम्ही बारकाईने जर पाहिलं तर संत पाऊल फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 10व्या वचनात म्हणतो, हे आशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता याची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसे करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. संत पाऊल प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा प्रवास उलटा मांडतो. पुनरुत्थान मग तो असं म्हणतो मरण आणि वधस्तंभ. कारण संत पाऊलाला पुनरुत्थित ख्रिस्ताची पहिली ओळख झाली दमास्कसच्या वाटेवर. तो म्हणतो तू कोण आहेस? तो म्हणतो ज्या लोकांचा तू छळ करतोस तोच मी आहे. त्याने पहिले पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिलं आणि मग अर्बस्थानामध्ये देव त्याला घेऊन जातो आणि त्या संगती देवाचा आत्मा स्वतः येशू काम करतो आणि संत पावलाला ख्रिस्ताची ओळख होते. आणि म्हणून तो म्हणतो या ठिकाणी पुनरुत्थानाचं सामर्थ्य. आम्ही अगोदर वधस्तंभ पाहिला, वधस्तंभावरचा ख्रिस्त पाहिला आणि पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला माहीत आहे. परंतु संत पाऊल म्हणतो म्हणजे कसेही करून मृतामधून पुनरुत्थान मिळावे. मी ज्यावेळेस मरण पावेल, आद्यताची वाणी होईल, तुतारीचा नाद होईल, त्यावेळेस आद्यताची वाणी मुख्य देवताची वाणी होत असता
तुतारीचा नाद असा ख्रिस्त उतरत असताना ज्यावेळेस मेल्यानंतर मला ते ऐकायला येईल, त्यावेळेस मी ख्रिस्ताला भेटण्यासाठी सामोरे जाणार आहे. आणि जे जिवंत उरतील त्यांची शरीरे क्षणात आणि निमिषामध्ये बदलली जातील आणि तेही गौरवी शरीर प्राप्त करून ख्रिस्ताला भेटले जातील. ते आहे वधस्तंभाचं सामर्थ्य. प्रिय बंधू भगिनींनो, शेवटचं उदाहरण सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. येशू ज्यावेळेस वधस्तंभावर होता तर त्याच्या भोवती 2 चोर होते. एक चोर येशूला म्हणाला, तू जर देवाचा पुत्र आहेस तर स्वतः वधस्तंभावरून उतरणं आम्हाला पण उतरव, म्हणजे मी मान्य करेल तू खरंच देवाचा पुत्र आहेस. हे तर संत पौल म्हणतो यहुदी चिन्ह मागतात, हा चोर पण चिन्ह मागत होता, उतर. येशू काय उतरला नाही. दुसरा चोर होता शेजारी, तो म्हणतो, अरे आपण तर आपण केलेल्या दुष्कृत्यासाठी आपण शिक्षा भोगीत आहोत, आपण शिक्षा भोगीत आहोत, ह्याने तर काहीच केलं नाही. तू ज्या वेळेस राजवैभव असेल त्यावेळेस माझी आठवण ठेव. आणि येशू त्याला म्हणतो, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात आहे. जग ह्या 2 चोरांमध्ये विभागलेलं आहे. पहिला चोर जो आहे की जो तारण पावलेला, की ज्याला वधस्तंभ हा सामर्थ्य आहे. दुसरा जो आहे तारण न पावलेला, त्यांच्यासाठी वधस्तंभ मूर्खपणाचा आहे. ते अजून चिन्हे मागतात आणि ज्ञानाच्या घोटाळ्यामध्ये ते पडून राहिलेले आहेत. आज देवाचं वचन ऐकत असताना विचार करा, मी कुठल्या बाजूला आहे? वधस्तंभ माझ्यासाठी सामर्थ्य आहे का वधस्तंभ माझ्यासाठी मूर्खपणा आहे? जर अजूनही वधस्तंभ मूर्खपणा वाटत असेल तर प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त म्हणतो, प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय 20 वचन, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल त्याच्याबरोबर मी आत जाईल, तो माझ्याबरोबर जेवेल व मी त्याच्याबरोबर जेवेल. प्रिय बंधू भगिनींनो, तो आजही हाक मारून म्हणतोय की हा मी तुझ्यासाठी दार वाजवत आहे, दार उघड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं सामर्थ्य प्राप्त करून घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं सामर्थ्य प्राप्त करून घ्या. वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा करून घेऊ नका. नाहीतर संत पौल फिलिप्पियरास म्हणतो त्याप्रमाणे की त्यांचा शेवट हा नरकामध्ये होईल. मृत्यू हा त्यांचा शेवट आहे. ख्रिस्त दुसऱ्या बाजूला वधस्तंभावर हात पसरून, मी हे तुझ्यासाठी केलंस, तू माझ्यासाठी काय करणार आहे? मी तुला सार्वकालिक जीवनाचं दार उघडून दिलंय. ये माझ्या वधस्तंभाच्या पायथ्याशी, पापाची क्षमा माग, मला जीवनामध्ये स्वीकार आणि चल आपण 2 जण त्या सार्वकालिक जीवनाकडे जाऊयात. माझ्या आणि तुमच्या जीवनाची कुठलीही शाश्वती नाही. कोण कधी मरेल हे कोणाला माहित नाही. पण जर आज देवाची देवाज्ञा झाली, चल जग सोडून ये, तर मी सार्वकालिक जीवनामध्ये जाईल का सार्वकालिक नरकासाठी मी बंदिस्त करून ठेवला जाईल? देव म्हणतो, मी तुझ्यासमोर जीवन आणि मरण ठेवले अनुवादाच्या पुस्तकात. माझी इच्छा आहे की तू जीवन निवडून घ्यावं आणि वधस्तंभाच्या संदेशाचा सामर्थ्याशिवाय जीवन प्राप्त होत नाही. प्रार्थना करूयात. प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा जिवंत देवबाप आहेस. प्रभुदेवा, पवित्र शास्त्राचा, जगाचा, तुझ्या योजनेचा, ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनाचा केंद्रबिंदू वधस्तंभ आहे. आणि या वधस्तंभाचा सामर्थ्यात आम्ही चालावं अशी तुझी कृपा तू होत. आमचा सहाय्यकर्ता आणि पुढारी होऊन तुझ्या नावाचं गौरव करून घे. तुझ्या कृपेने तू आम्हाला सांभाळ, आमचा मार्गदर्शक तू हो. आणि प्रभुदेव, ह्या वधस्तंभाच्या सामर्थ्याच्या बाहेर आम्ही जाण्याची कृपा तू. आज तुझं वचन ऐकत असताना ज्यांच्या ज्यांच्या मनाशी तुझा पवित्र आत्मा बोलत आहे, ज्यांच्या अंतकणाशी बोलत आहे की तुझ्यासाठी तर अजून वधस्तंभ हा मूर्खपणाच आहे, प्रभुदेव त्यांनी आपलं जीवन बदलून घ्यावं, येशूला आपल्या जीवनामध्ये तारणारा म्हणून स्वीकारावं, पापाची क्षमा मागावी आणि येशूला म्हणा, येशू मी माझं जीवन तुला देतो अशी कृपा तू होत. प्रभुदेव, कोणाचा नाश होण्याची तुझी इच्छा आहे आणि म्हणून प्रत्येकासाठी तारण प्राप्त करून तू दिलंस आणि त्याची ओळख वधस्तंभाच्या सामर्थ्यात मिळावी अशी कृपा तू होत. आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. तू ये आणि आमचा पुढारी हो. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन.